नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी अजित जाधव आपल्या हक्काच्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण KYCची जी काही मुदत आहे ती आता वाढलेली आहे. त्याची तारीख जी आहे ती आता वाढलेली आहे. काय तारीख वाढलेली आहे? ते आपण त्यांची सूचना जी आहे ती सरकारने काय सूचना दिलेली आहे ते पाहूयात. तसेच पती वडील ज्यांना ज्यांना नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. काय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. तर लाडक्या बहिणींनो, इथे पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी इथे महत्त्वपूर्ण ट्विट करून सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे तर ते पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC मुदतवाढ. तर पहा, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. तर पुढे पहा, परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर हा पॉईंट लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, तर इथे पहा, मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील सर्व महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. तर पहा, काही लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत होता, त्यांचे वडील किंवा पती नव्हते, तर त्या महिलांनी काय करायचं आहे तर त्यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. तर पुढे पहा, या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जी KYCची मुदत वाढवून दिलेली आहे त्या मुदतीमध्ये लवकरात लवकर KYC पूर्ण करावी. तर अशा प्रकारची त्यांनी ही संपूर्ण सूचना दिलेली आहे. तसेच पोस्टर सुद्धा त्यांनी एक रिलीज केलेला आहे. या पोस्टरमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे की अंतिम मुदत आता 31 डिसेंबर पर्यंत आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित KYC प्रक्रिया पूर्ण करावी. आणि त्यांनी त्याच्या खाली सुद्धा एक दिलेलं आहे की विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. तर आता वेबसाईटवरती बदल करण्यात आला तर लगेच तसा व्हिडिओ बनवण्यात येईल. महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.